आणि याचा खऱ्या अर्थाने याचा कूटनीतिक जो विजयाचा जर कोण कारणीभूत असेल तर या ठिकाणी शिवरूपराजे यांनी भूमिका बजावली आणि कूटनीतिक चर्चा करून उपसभापतीपद आम्ही फॉर्म भरला नाही, सभापतीपदाला त्यांनी फॉर्म भरला नाही आणि विना वाद तंटा ही चांगला पर्याय तालुक्यामध्ये पुढे आला आणि या वेगळ्या अशा वेगळ्या निवडणुका खऱ्या अर्थाने पटकन नागरिक सगळ्यांचंच मी मनापासून अभिनंदन करतो। या ठिकाणी सक्षदादा असतील, आमदार साहेब असतील, तात्या असतील, बाकी सर्व माझे सर्व सहकारी या ठिकाणी विशेष करून लोकसभेला विधानसभेला जे प्रमुख भूमिका या ठिकाणी बजावली विक्रमसिंह भोसले असतील, विक्रमसिंह भोसलेंच्या कष्टामुळे त्या ठिकाणी आमदार साहेबांना त्या ठिकाणी लीड मिळालं आणि आज त्याचंच पेपरवरती कन्या असतील ठिकाणी सभापती ज्या ठिकाणी दुसरा विषय की ज्यांना आम्ही दुसरं सभापती करायचं ठरवलं आहे त्या शुभांगीताईसुद्धा या ठिकाणी बरोबर आहे। काही काळानंतर शुभांगीताई म्हणजे आमच्या माझा दुसरा सहकारी त्या ठिकाणी तुकाराम शिंदे यांना आम्ही संधी देणार आहोत। आजचा ही घडामोड आणि तालुक्याचा सभापती होण्याचा मान भारतीय जनता पार्टीची सत्ता महाराष्ट्रातील देशातील पहिला सभापती होण्याचा मान कधी शिवाजीताईंना मिळालेला आहे। निश्चितपणे एक खात्रीने सांगू शकतो की न भूतो ना भविष्यती एवढा निधी पंचायत समितीला त्यांच्या काळामध्ये आम्ही आणून देऊ। माझे सर्व आमचे भारतीय जनता पार्टीचे 8च्या 8 सदस्य यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांचं अभिनंदनही करतो आणि त्यांच्या भागामध्ये आपल्याला 8 भागामध्ये न काम करता 16च्या 16 भागामध्ये काम करायचं। एकदा निवडणूक झाली की जनता आपली असली सर्व आपल्या त्यामुळे राग द्वेष न करता सर्वांना बरोबर घेऊन जायचा करणार आहोत आणि या निवडणुकीला कुठलाही वाद आणि न झाल्यामुळं त्यामुळे सर्वांच्या बाबतीत सर्व सदस्यांच्या बाबतीत निधी देण्याचा प्रयत्न राहील। कुठेही मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न होणार नाही अशा प्रकारची खात्री देतो। या व्यतिरिक्त तुम्हाला काय विचारायचं असेल दादा कूटनीती नेमकी काय ठरली, फॉर्म्युला काय ठरला नेमका? फॉर्म्युला काय ठरला फॉर्म्युला तुम्हाला दिसलेला आहे। 2.5 वर्ष ठरलंय काय ठरलं? आता कुठलीही पुढची चर्चेवर मी आज या ठिकाणी भाष्य करणार नाही, जे येईल ते पुढे आपण नंतर सांगा। दोन्ही इलेक्शनला एवढा कडवा संघर्ष होता, तो टाळता आला असता का यापूर्वी जसं आज टाळतात? नाही, हा चर्चा विषयात वेगवेगळ्या सिच्युएशनच्या चर्चा असतात आणि त्या चर्चेनुसार जर विनावादाचं होत असेल तर ते सगळ्यात करणं कधीही चांगलं आणि आज त्यांनी सभापतीपदाला फॉर्म भरला नाही त्यामुळे त्यांचे आम्ही या ठिकाणी सर्वांच्या वतीने आभार मानतो। दादा भारतीय जनता पार्टीला पहिल्यांदा जर पंचायत समितीमध्ये सभापती मिळालेला आहे तर आपला दृष्टिकोन विकासाचा वेगळा काय अजेंडा राहील? आता विकासाचा दृष्टिकोन तुम्ही बघताय सगळ्यात प्रगत तालुका रस्ते पाणी वीज त्याचबरोबर शेती पाण्याला पाणी औद्योगिकीकरण नवीन होत असलेली MIDC नवीन रस्ते रेल्वे अशा प्रकारे वेगाने तालुक्याचा विकास होत आहे। आता सर्व सत्ता भारतीय जनता पार्टीकडे आल्यामुळे त्या ठिकाणी विकासाला कुठेही बसत दादा कारखान्याच्या निवडणुकीवर याचा काय परिणाम होईल का? आता थोडीच मी ज्योतिषी कुठल्या निवडणुकीचा कुठल्या निवडणुकीचा ज्या निवडणुका त्या विषय आम्ही आमच्या पद्धतीने निवडणूक करणार असं कुठल्या निवडणुकीत कुणी कुठं एकत्र यायचं असं काही कॉम्प्रोमाइज कुठं झालेलं नाही। पुढच्या निवडणुका त्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी आम्ही ताकदीने लढू। आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची काही लोक असतील ती लढवतील। हो, त्याचं कारण असं आहे की भारतीय जनता पार्टीचे सदस्य हे 5 सदस्य निवडून आले होते आणि हे करताना आम्हाला राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा मेसेज आम्हाला सगळ्यांना द्यायचा होता त्यामुळे भारतीय जनता पार्टीत त्यांना प्रवेश देऊन आम्ही भारतीय जनता पार्टीचं येणाऱ्या काळामध्ये पक्षीय राजकारण प्रबळ ठरणार आहे फलटणमध्ये का व्यक्तिगत राजकारण प्रबळ ठरणार? येणाऱ्या काळामध्ये विकासाचं राजकारण प्रबळ ठरणार। दादा राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष शिवरूपराजे खर्डेकर यांची यामध्ये भूमिका बऱ्यापैकी उत्तमाची होती, सहकार्याची होती, तर हा जो आता सभापती पदाचा कार्यकाल आहे तर आता त्यांचं मार्गदर्शन काय राहील आपल्याला विकासासाठी? शिवरूपराजेंचं मार्गदर्शन सर्वांना राहील। चला
चला, माईक घेतो. माईक